आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठक होते। बैठकीसाठी महाविकास आघाडीचा एकही नेता अजून दाखल झालेला नाही। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत। आरक्षणाबाबतच्या सर्वपक्षीय बैठकीला काँग्रेस नेते जाणार नाहीत। ही चर्चा सभागृहातच घ्या अशी आग्रही मागणी काँग्रेसने केली होती। मात्र आधी बैठक ठरलेली आहे, तसं सभागृहाचे सदस्य नसलेलेही काही या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे सह्याद्रीवरच बैठक घेऊया असं अजित पवार यांनी सभागृहामध्ये म्हटलं होतं। वाद सामंजस्याने त्यांच्या प्रश्नाला घेऊन कसा न्याय देता येईल ही भूमिका सरकारने ठेवावी आणि म्हणून आम्ही आज त्या बैठकीला जाणार नाही। शासनाने इथेच या सभागृहामध्ये ती भूमिका स्पष्ट करावी असं आमचं मत आहे, म्हणून आम्ही बैठकीला जाणार नाही आहोत। आपला सभागृहाचा वेळ जर आपण वाढवून घेत असाल, काही लोकांना भाषण करायची असतील तर ते सभागृहाचा वेळ आपण वाढवून घ्यावा आणि पुढचं कामकाज सुरू ठेवावं। एवढी एक आपल्या माहितीसाठी मी आपल्याला विनंती करायला आलो अध्यक्ष महोदय। तुम्ही तर दोघांनाही भेटलेला आहे, तुम्ही म्हणजे तो तुमचा अधिकारच आहे, तुम्ही विरोधी पक्षनेते आहात आणि त्यामुळे तुम्हाला ह्याच्यातले पण ओबीसींचेही प्रश्न माहिती आहेत, मराठा समाजाचेही प्रश्न माहिती आहेत, राज्याचे तुम्ही विरोधी पक्षनेते आहेत। म्हणून माझी विनंती आहे की आपण त्या बैठकीला यावं असं मुख्यमंत्र्यांच्या वतीनं, सरकारच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो।